श्री गुरुचरित्राच्या 44व्या अध्यायात कलेश्वर नरहरीची कथा सांगितली आहे. या अध्यायाची सुरुवात नामधारक सिद्धयोग्यांना विनंती करतात की त्यांनी श्रीगुरूंच्या पुढील लीला कथन कराव्यात. सिद्धयोगी मग त्यांना श्री गुरु नरसिंह सरस्वतींचा महिमा आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांबद्दल सांगतात. नंदी ब्राह्मण आणि त्याची कथा. या अध्यायात नंदी नावाच्या एका ब्राह्मणाची कथा येते. नंदी ब्राह्मण हा कुष्ठरोगाने ग्रासलेला होता आणि त्याचे सर्व शरीर श्वेतकुष्ठाने भरले होते. या रोगातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले होते. त्याने प्रथम तुळजापूरच्या भवानी देवीचे 3 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्याने अनेक उपवास केले आणि देवीची आराधना केली, पण त्याला काहीच दिलासा मिळाला नाही. 3 वर्षांनी देवीने त्याला दृष्टांत दिला आणि सांगितले की तू चंदलाप परमेश्वरीच्या मंदिरात जा आणि तिथे जाऊन पुन्हा तपश्चर्या कर, तिथे तुला शांती मिळेल. देवीच्या आज्ञेनुसार नंदी ब्राह्मण चंदलाप परमेश्वरीच्या मंदिरात गेला. तिथे त्याने 7 महिने कठोर उपासना केली आणि उपवास केले, पण तरीही त्याच्या कुष्ठरोगात काहीच फरक पडला नाही. तो खूप निराश झाला. मंदिरातले पुजारी आणि इतर लोक त्याला मंदिरात राहू देत नव्हते, कारण त्याला कुष्ठरोग होता. त्यामुळे नंदी ब्राह्मण अत्यंत दुःखी झाला आणि त्याने विचार केला की मी आता इथेच मरेन, पण कुठूनही उठणार नाही. त्याचवेळी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी मल्लिकार्जुन पर्वतावरून गाणगापूरला परत येत असताना वाटेत ते चंदला परमेश्वरी मंदिराजवळ थांबले होते. नंदी ब्राह्मणाला श्रीगुरूंच्या येण्याची माहिती मिळाली. त्याला खात्री नव्हती की श्रीगुरू त्याला मदत करतील, पण त्याच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला. त्याने श्रीगुरूंना भेटण्याचा विचार केला. नंदी ब्राह्मण अत्यंत वाईट अवस्थेत होता. त्याचे शरीर कुष्ठरोगाने भरले होते आणि तो देवांचा आणि स्वतःच्या नशिबाचा धिक्कार करत होता. जेव्हा तो श्रीगुरूंकडे पोहोचला तेव्हा श्रीगुरूंना त्याच्या मनातील शंका आणि अज्ञान लगेच कळून आले. श्रीगुरूंनी त्याला सांगितले, हे ब्राह्मणा, तू संशयाने आमच्याकडे आला आहेस, पण आम्ही तुला सांगतो की तू शुद्ध मनाने आमच्यावर विश्वास ठेव आणि तुझे दुःख दूर होईल. श्रीगुरूंच्या या बोलण्याने नंदी ब्राह्मणाला आश्चर्य वाटले. श्रीगुरू अंतर्ज्ञानी आहेत आणि त्यांनी त्याच्या मनातले ओळखले हे त्याला समजले. त्याला खूप पश्चाताप झाला. त्याने श्रीगुरूंच्या पायांवर लोटांगण घातले आणि म्हणाला, स्वामी, मी अज्ञानी आहे, मला क्षमा करा. मी आपले खरे स्वरूप ओळखू शकलो नाही. मी पापी आहे, मला या त्रासातून मुक्त करा. नंदी ब्राह्मणाच्या प्रामाणिक पश्चाताप पाहून श्रीगुरू नरसिंह सरस्वती प्रसन्न झाले. त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि आपल्या पवित्र चरणोदकाने त्याच्या शरीरावर प्रोक्षण केले. चमत्कारिकरित्या श्रीगुरूंच्या चरणोदकाने नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग पूर्णपणे नाहीसा झाला. त्याचे शरीर सोन्यासारखे चमकू लागले आणि तो निरोगी झाला. नंदी ब्राह्मणाला श्रीगुरूंचे सामर्थ्य आणि कृपा पाहून खूप आनंद झाला. त्याने श्रीगुरूंचे आभार मानले आणि त्यांच्या चरणी लीन झाला. श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितले की आता तू सुखी जीवनासाठी जा. या कथेचे मुख्य सार आहे की श्री गुरु नरसिंह सरस्वती हे साक्षात परब्रह्म आहेत आणि त्यांच्या कृपेने कोणताही रोग किंवा दुःख दूर होऊ शकते. केवळ शुद्ध भक्ती आणि श्रद्धेने त्यांना शरण जाणे महत्त्वाचे आहे. नंदी ब्राह्मणाच्या कथेद्वारे श्रीगुरूंच्या कृपेचे आणि अंतर्ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित होते. या अध्यायात नंदी ब्राह्मणाच्या कथेनंतर कलेश्वर नरहरीची कथा येते, जी श्रीगुरूंच्या महिमा आणि भक्तीचे आणखी एक उदाहरण आहे. गाणगापूर येथे श्री गुरु नरसिंह सरस्वतींचा महिमा सर्वदूर पसरला होता. अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी येत होते आणि त्यांच्या कृपेने अनेकांचे दुःख दूर होत होते. याच काळात हिप्परगी नावाच्या एका गावात एक शिव मंदिर होते, जेथे कलेश्वर नावाचे एक जागृत शिवलिंग होते. या मंदिराची सेवा करणारा एक ब्राह्मण होता, ज्याचे नाव नरहरी होते. नरहरी हा एक विद्वान कवी होता. त्याला आपल्या ज्ञानाचा आणि कलेश्वरावरील भक्तीचा थोडा अहंकार होता. तो केवळ कलेश्वराचीच भक्ती करत असे आणि इतर कोणत्याही देवतेला किंवा व्यक्तीला मानत नसे. श्री गुरु नरसिंह सरस्वतींच्या वाढत्या कीर्तीबद्दल त्याला माहिती होती, पण तो त्यांना एक सामान्य मनुष्य समजत असे आणि त्यांची निंदाही करत असे. तो नेहमी म्हणायचा, माझे जीवन कलेश्वरालाच समर्पित आहे, मी इतर कोणाचीही स्तुती किंवा पूजा करणार नाही. एकदा
शिवरात्रीच्या दिवशी नरहरीने कलेश्वराची पूजा केली आणि तिथेच मंदिरात झोपला. झोपेत त्याला एक अद्भुत स्वप्न पडले. स्वप्नात त्याला दिसले की तो नेहमीप्रमाणे कलेश्वराच्या शिवलिंगाची पूजा करत आहे, पण शिवलिंगावर श्री गुरु नरसिंह सरस्वतीच बसलेले आहेत. नरहरी जे काही पूजा उपचार करत होता ते सर्व श्रीगुरूंनाच मिळत होते. श्रीगुरू त्याला हसून विचारत होते, नरहरी, तू तर आमच्यावर भक्ती करत नाहीस, मग आमची पूजा का करतो आहेस? हे पाहून नरहरी दचकून जागा झाला. त्याला फार मोठे आश्चर्य वाटले. तो विचार करू लागला, हे काय, मी तर कलेश्वराची पूजा करत होतो, पण मला स्वप्नात श्री गुरु नरसिंह सरस्वती दिसले. याचा अर्थ काय? श्रीगुरू खरंच साक्षात शिवस्वरूप आहेत का? मी त्यांची निंदा करून फार मोठी चूक केली. ते त्रयमूर्तीचा म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहेत, याची मला आज प्रचिती आली आहे. त्याला आपल्या चुकीची आणि अज्ञानाची खूप पश्चाताप झाला. लगेचच तो श्रीगुरूंच्या भेटीसाठी गाणगापुराला निघाला. मठात पोहोचल्यावर त्याने श्रीगुरूंच्या पायांवर लोटांगण घातले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाला, स्वामी, मी अज्ञानी आहे. मी आपले खरे स्वरूप ओळखू शकलो नाही. मी आपले मोठा अपराध केला आहे. मला क्षमा करा. आज मला खात्री झाली आहे की आपण साक्षात कलेश्वरच आहात, साक्षात शिवस्वरूप आहात. माझे मन आता तुमच्या चरणी स्थिर झाले आहे. आपणच या विश्वाचे आधार आहात आणि शरणागतांचे रक्षण करणारे आहेत. कृपया मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा. नरहरीचा प्रामाणिक पश्चाताप आणि त्याची उत्कट भक्ती पाहून श्री गुरु नरसिंह सरस्वती अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी त्याला क्षमा केली आणि आशीर्वाद दिला. श्रीगुरूंनी त्याला सांगितले, आम्ही आणि कलेश्वर एकच आहोत. आता तू गावात परत जा आणि कलेश्वराची सेवा कर. आम्ही सदैव तिथेच असू. पण नरहरी म्हणाला, स्वामी, मी साक्षात तुमचे चरण सोडून कलेश्वराची पूजा कशी करू? तुम्हीच मला स्वप्नात कलेश्वराच्या ठिकाणी दिसलात. आता मला कळले आहे की तुम्हीच परब्रह्म आहात. मी तुमचे चरण सोडून आता कुठेही जाणार नाही. नरहरीचा हा दृढ विश्वास आणि निष्ठा पाहून श्रीगुरू अधिकच आनंदित झाले. त्यांनी त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारले. यानंतर नरहरी श्रीगुरूंबरोबर गाणगापूरला आला आणि त्याने अनेक कवित्वे रचून श्रीगुरूंची अनन्य भावाने सेवा केली. या कथेमधून श्रीगुरू नरसिंह सरस्वतींचे सर्वव्यापी स्वरूप आणि त्यांचे अपरिमित सामर्थ्य दिसून येते. ते केवळ एका देवालाच नाही तर सर्व देवांना आणि सर्व चराचरात व्याप्त आहेत, हे नरहरीच्या स्वप्नाद्वारे सिद्ध होते. अहंकार सोडून शुद्ध मनाने आणि पूर्ण श्रद्धेने श्रीगुरूंना शरण गेल्यास ते निश्चितच कृपादृष्टी टाकतात आणि भक्ताला योग्य मार्ग दाखवतात. हा या कथेचा मुख्य संदेश आहे. दत्तगुरू मित्रांनो.